तालुक्यात सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. भारतीय बौद्ध महासभेचे प्रशासनाला निवेदन. जळगाव जामोद तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेने वेधले प्रशासनाचे लक्ष. तालुक्यातील नगरपरिषद व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या राष्ट्रपुरुष व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी आग्रही मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात आज 16 मार्च 2026 रोजी जळगाव जामोदच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना याविषयी निवेदन देण्यात आले. जळगाव जामोद शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी राष्ट्रपुरुष व महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. हे पुतळे समाजासाठी प्रेरणास्थान असून नागरिक त्यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना बाळगतात. मात्र अनेकदा समाजकंटकांकडून पुतळ्यांच्या परिसरात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन समाजात विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात. अशा अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि पुतळ्यांची योग्य सुरक्षा राखण्यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे पुतळ्यांच्या परिसरावर 24 तास लक्ष राहील आणि कोणताही गैरप्रकार घडल्यास तत्काळ पुरावा उपलब्ध होईल, असा विश्वास भारतीय बौद्ध महासभेने व्यक्त केला आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या जळगाव जामोद तालुका शाखेने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की त्यांनी आपल्या स्तरावरून नगरपरिषद मुख्याधिकारी व ग्रामपंचायत संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात लेखी आदेश द्यावेत. महापुरुषांच्या सन्मानाची जोपासना करण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल तातडीने उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रसंगी जगदीश हातेकर तालुका अध्यक्ष, विजय वाकोडे तालुका सरचिटणीस आणि विनोद शेगोकार तालुका कोषाध्यक्ष यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वप्रथम आदर्शांना वंदन करतो. आज रोजी उपविभागीय अधिकारी साहेब जळगाव जामोद यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा जळगाव जामोदच्या वतीनं जळगाव जामोद तालुक्यातील नगर परिषद क्षेत्रामध्ये व तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जे काही राष्ट्रपुरुष आहेत, राष्ट्रसंत आहेत, या सर्व महापुरुषांची ज्या ज्या ठिकाणी स्मारक असतील, पुतळे असतील, त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने व नगर परिषदेने त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात यावे, याकरता आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. त्याला कारणच असंच आहे की प्रत्येक गावामध्ये भरपूर ठिकाणी महापुरुषांच्या विटंबना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे दोन समाजामध्ये तेढसुद्धा निर्माण होते आणि या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये त्याकरिता एक दक्षता म्हणून जर का प्रशासनाने, शासनाने जर त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं जर आयोजन केलं तर वेळीच आरोपीसुद्धा पकडला जाईल आणि होणारे जे अनर्थ आहेत हे टळतील. त्याकरता या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर वेळीच उपविभागीय अधिकारी साहेब यांनी याच्यावरती योग्य कारवाई करून आमच्या या निवेदनाची दखल घ्यावी, असं या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी सूचना देत आहोत. IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.